हे एवढं नेऊन तुझ्या अक्काला दे. भांगड्या हा, पाटल्या म्हणतात त्याला. म्या दिलात म्हणून सांग, तुझ्या अक्कालाही खुश हो. स्वर्ग सुख विणती है तलम तलम धागे प्रीत चेतवून सारे प्रीत ही अंतरी शुभ्र शुभ्र चांदणी संचित है जन्माचे आत दिनी लोक जटिलता फुटिलता ही भवतारे अस्मान जाची जाची जिनदार पूछी अस्मान जाची जाची जिनदार पूछी बाजी. तुझी कोणी याद करायला लागलं एवढी? माहित नाही. थांब, मी नाव घेतो म्हणजे बघू उचकी थांबती का. शेवंता, सगुना, चिचुका, बडी बी. घरातल्यांची समद्यांची नाव घेतली पण तुझी का उचकी थांबना. बाहेरचं तळमळीने कोणतरी याद करते बघ तुला. काय झालं अक्का? अरे तुझ्या अक्काची कोणतरी याद करते. उचकी थांबनाच झाली बघ. तुझं बी नाव घेतलं तरी थांबना. आता कुणाचं नाव घ्यावं बरं? बाजी शिलेदार. बघ बघ, शिलेदारांचं नाव घेतलं तर लगेच उचकी थांबली. शिलेदार लईच याद करायला लागलेत वाटतं तुला. काय केलंच ग एवढं? नाव घेऊ नको शिलेदारांचं. का रे बाबा, तू काय एवढा रागात? त्यांनी अजून माझ्या आजीला ओळखलं नाही. अरे देतील की हुडकून, पण शिलेदारासनी लागलेलं तुझ्या अक्काचं येड ते तरी कमी होते. शंभू मामा, बास झालीये मस्करी. आता मला मंदिरात जायचं. कशाला? महाप्रसादाच्या तयारीला सगुना गेली. तू जाऊन काय करणार तिथं? मी महाप्रसादाच्या तयारीला नाही जाणार. म्हणजे शिलेदारासनी भेटायला निघाली म्हण की. महाप्रसादाची सगळी जिम्मेदारी शिलेदारांवर आहे म्हण. अक्का चल, मी बी येतो. शिलेदारांना विचारू माझ्या आजीचं काय झालं ते. नगरे बाबा, तुझ्या अक्का पुढं आज्याचं काय सुचणार नाही शिलेदारासनी. असं काही नाही. ठीक आहे, चल तू. हिरे, जमलं तर आज त्यांच्या मनातलं काढून घे बाई. किती दिवस असं लपाछपी खेळत बसणार तुम्ही? ते आम्ही आमचं बघून घेऊ. तुला कशाला नसत्या चौकशा? चिचोक्या, चल. तो भी बताओ, पानी डालो उसमें. बरा. काल तुमची तपासणी बाकी होती तर आज जरा दाव बघू समज. चला अक्का, चिचा पाडू. जरा थांबवता का मीना? अक्का हे घे दगड.
आणि हान. महत्वाचं काम आहे. महाप्रसाद आहे, सगळ्यांनी व्यवस्थित यायचं, शिस्त पाळायची. हे बघा, मंदिरात महाप्रसाद आहे. नंतर देते पाडू. धर. शिलेदारांचा माणूस बघितल्यावर लगेच पळत गेली. सगळ्याची जबाबदारी. दादाजी या तुम्ही. तरी तू बरं झालं गाठ पडली. माझी कवादर न हुडकतोय तुला. मला वय त्याचं काहीतरी खाजगी काम आहे तुझ्याकडं. माझ्याकडं जा जाऊन बघ, ते महाप्रसादाचं भटार करायचं काम चालू आहे ना, तिथे येतो. अक्का चल चिचा पाडू. चिचोक्या तू मेण्यापाशी थांब, मी आलेच. होरी माझी वाट पाहतोय. चल. यात मसाला त्या डब्यात काय? वो भी मसाले आहे जी. एवढं मसाला? महाप्रसाद खूप खास असला पाहिजे असा हुकूम आहे आम्हाला. बाजी त्याच्याकडे कोणतं आलंय. बर बसायला सांगा. एवढी तपासणी झाली की येतो. अरे त्याला तर गडबड आहे. दादाजी थोडा वेळ थांबायला सांगा. अरे महत्वाचं काम आहे बाजी, चल की. दादाजी हे बी महत्वाचंच काम आहे. आणि जर एवढीच गडबड असेल ना तर परतीने यायला सांगा. अच्छा, म्हणजे असा अपमान करायला बोलवलं तुम्ही मला इथं? मी कधी बोलवलं तुम्हाला? ठीक आहे, मग जाते मी. अरे बाजी काय केलंस हे? तुझं काम म्हणून सांगितलं होतं. आता मला काय माहित, असं अचानक आल्यावर मी काय करणार? आता चल बाबा आणि सांग त्यांना काय ते, नाही तर चिडून निघून जातील त्या. बस झालंय जवळजवळ. कुछ नहीं, केसरी अव्वल दर्जे का. असं केसर कधी पाहिलं नाही मी. समजतात काय स्वतःला? मला बोलवून समोर आल्यावर कामात असल्यासारखं दाखवतो. मला सुद्धा काम आहेत. रिकामा वेळ कुठे आहे यांच्या मागे फिरायला? खाऊन दाखवा. काय म्हणलं मी? खाऊन दाखवा. खास महाप्रसाद के लिए मंगाए, बाजार में कहीं नहीं मिलता, इसलिए देखा नहीं होगा. चल की बाजी. चला. तुझ्यावर जाम चिडले असेल हिरा.
जा लवकर आणि सांगून टाक मनातलं. दादाजी पण कसं बोलायचं तेच कळण्याचं झालं. अरे काय बोलायचं नाही, मग नुसतं हे पाट्या दे आणि म्हणावं मायनस सुनासाठी दिल्यात झालं. पण आता गेले बी असतील की घरी. तुम्ही बोलण्यातच लय वेळ घालवला बघा. घ्या चोराच्या उलट्या बोंबा. नसतील गेल्या, चल लवकर. अक्काला माझं काहीच नाही. तिला ते शिलेदारांची दळलेली असती. बघावं तेव्हा शिलेदार शिलेदार. चिजो क्या चल. काय झालं आता? शिलेदारांसाठी तुम्हाला सोडून गेलीस. त्यांनी माझ्या आजाला उडकलं तरी का? ते कायम त्यांच्याच कामात. बरोबर आहे तुझं. त्यांना त्यांच्या कामापुढे आपलं महत्वच नाही. आता आपण बोलायचं नाहीये त्यांच्याशी. तुम्ही व्हा पुढं, आम्ही येतो मागून. चल चिजो घ्या. भाजी मग अशी घोळ घालता तसं घाल नकोस परत. लवकर जा आणि थांब त्याला. त्या माझ्यावर लय राग द्या. तुम्हीच थांबा. हा मीच थांबवतो. बांगड्या मीच देतो. हा तुम्हीच द्या. मला लय घाबरल्यासारखं होत. बाजी तुला काही जमायचं नाही. तुझ्या बसची बातच नाही. चल परत. तुझ्यासाठी तो भटार खानाच बरा. नाही मी देतो पाटला त्यासनी. पण तुम्हीच थांबा. बघ बघ पक्का. हात चाला लवकर थांबा त्यासनी. हिरा ए पोरी. हिरा हे पोरी. अक्का आता अजिबात थांबायचं नाही. चल. थांब, काही महत्वाचं काम असेल तर. आता कसलं महत्वाचं काम? आज्याची काही खबर असेल तर. हिरा हिरा थांब ना पोरी जरा. मला वाटलं तू चिडून गेली असेल. ते बाजीचं महत्वाचं काम होतं तुझ्याकडे. बाजी हा ते तुम्ही गाठ घ्यायला आलाय हे माहित नव्हतं, म्हणून तसं बोललो. म्हणजे माघारी काही बोललात तर चालतं. नाही नाही तसं नाही. मग कसं? तुम्ही माग असाल हे ध्यानीमनी पण नव्हतं. तुम्हाला कसं बोलीन. पण मला बोलवलं होतं तर मीच येणार ना. हो नाही मी तुम्हाला बोलवलंच नव्हतं. अच्छा, म्हणजे मीच त्रास द्यायला आले होते असं वाटतंय तर तुम्हाला. चल चिचोक्या. नाही नाही तसं नाही. मग कसं? ठीक आहे, जातो आम्ही. चल चिचोक्या, आता अजिबात थांबायचं नाही इथं. चल. हिरा ए पोरी. अरे पडदेशी द्यायच्या नाही बांगड्या. अशा कशा देणार? मग काय नाचत गात वरात काढून देणार. अरे बाबा तू आता तिला पाट्या दिल्या असत्या ना, तुझ्या मनातली गोष्ट बराबर समजली असते तिला. पाटल्या दिल्यावर कळणार तस. मग काय उगाच दे म्हणतोय का मी. अरे तू पाट्या दिल्या की तुझं मन तिला कळत, आणि तिनं त्या पाटल्या घातल्या की समजायचं की तिच्या मनात बी तेच आहे. हा मग ठीक आहे. पाटल्या देतोच त्यांना. आता कशा देणार. गेल्या जा. कसं देणार. त्याची काळजी तुम्ही नका करू. पाटल्या त्यांच्यापर्यंत पोच झाल्याशी म्हटलं. हा
चिचोक्या ए चिचोक्या चिचोक्या चल, अजिबात बोलायचं नाही आपण. नाही आजची काय खबर असेल तर तुझा मी आलो. नाही, मग मी पण थांबते, मिळूनच जाऊ. नको तू नको, तू असल्यावर ते शिलेदार तुझ्या संकटात बोलत बसते. तुझा मी आलो. पण जा म्हणलं ना. ठीक आहे, ये लवकर. वय उचला मी ना. तुझी अक्का गेली वाटत. मला बी तसंच वाटतंय. का तुम्हाला दिसते माझ्या आजूबाजूला अक्का? तू पण तुझ्या अक्कासारखाच चिडकायस वाटत. मला हा अक्का मारली ते सांगा आधी. आणि माझ्या आजीचं काय कळलं का काही? नाही पण माझं एक काम करशील का? तुम्ही माझ्या आजीला हुडकत नाही, मग मी कशाला करू तुमचं काम? मी तुझ्या आज्याला हुडकतो. माझं एक काम कर गाड्या. मला जमीन असं झालंय हे हे एवढं नेऊन तुझ्या अक्काला दे. भांगड्या हा पाटल्या म्हणतात त्याला. मी दिलात म्हणून सांग. तुझी अक्का लय खुश होईल. आणि माझा आज्या? मी आज तुझ्या आज्याला हुडकतो, पण तू या पाटल्या नेऊन तुझ्या अक्काला दे. हा देशील ना? चल सोडू का तुला? नको मी जातो. तुम्ही माझ्या आज्याला हुडका. बर. चिचोक्या इकडे. कुणाच्या रे पाटल्या? सोन्याच्या दिसतात. कुठं पळवल्या? चोऱ्या करायला लागला काय तू? मी काय तुझ्यासारख्या आहे चोऱ्या करायला? जिबले चुरू चुरू चालते. आणि ते इकडं नाही. नाही कसं धावते तुला आता. तुझी चोरी सगळ्यांसमोर आणते. चल सोड मला. सोड तू. सोड. सोडू कशाला? चल. सोड मला. सोड. अक्काला द्यायचं ते बांगड्या. सोड. सोड. हे बघितलंस काय बडीबी? हिराला द्यायचे म्हणतात ह्या बांगड्या. कुणी दिल्यात ते विचार. तुला काय करायचंय ते मी फक्त अक्कालाच सांगणार आहे. शेवंता, लहान मुलाशी कसं बोलायचं काही अक्कल आहे की नाही तुला? चिचोक्या हे धर. दमून आला असशील ना? हा. आणि या शेवंतानी पुन्हा तुला त्रास दिला ना तर मला सांग, मी चांगला धडा शिकवीन ती. तू मला काय बस करते? शेवंता, पुन्हा जर तू ह्याला काही बोललीस ना तर तुझी काही खैर नाही. हा कुठं सापडल्या बांगड्या? बांगड्याने पाटल्या. अरे वा, हुशार आहेस की. कोणी दिल्या सांग? तुला तुझ्या हक्काला द्यायच्या आहेत ना? वय अक्काला दिल्या तर शिलेदार माझ्या आजीला हुडकून काढून देतात. अरे पण आता तो शिलेदार नाहीये, परीचा चाकर आहे. तो कसा शोधून देणार तुझ्या आज्याला? पण ते तर देतो म्हणले. साफ खोटं. तुला खरं सांगू का? तो बाजी शिलेदार तुझ्या अक्काला तुझ्यापासून दूर न्यायचं म्हणतोय. म्हणूनच तर त्याने तुला या बांगड्या दिल्या. आता आधीच तुझा आज्जा दूर गेलाय, तू अक्का पण केली तर चालणार आहे तुला? नाही. मग मी सांगते तसं कर. तुला जर कोणी विचारलं तर तू अक्काला या बांगड्या दिल्यास असं सांगायचं, पण अक्काला काही सांगायचं नाही. असं जर तू केलंस तर तुझी अक्का तुझ्या जवळच राहील. आता तुझा आज्जा परत कधी येणार माहित नाही,
आणि त्यातून अक्का पण गेली तर कसं होणार रे तुझं? तुला जर वाटत असेल की तुझी अक्का तुझ्या बरोबरच राहावी तर मी सांगितलंय तसं करशील ना? वय शाबास. आता जा आणि यातलं काहीही कुणाला सांगायचं नाही. बडी बी बघितलंस का? जरा जास्तच होतंय सगळं. अजून पुढे जायच्या आधी अडवायला पाहिजे. ते मी बघून घेईन. तू फरी सेटनं आज रात्री जेवणाचा नियोता पाठ. त्या बाजीला त्याची लायकी दाखवून द्यायची वेळ आली.